हे दोन्ही तर आपलं भाई मन जिंकलेलं आहे. त्यांना हिंदी येते प्रॉपर, त्यांना कळतंय सर्व. ऑथेंटिक इकडची चव आहे. 4 मेदूवडे 4 माणसं. आर्या साऊथची कॉफी जरा फेमसच असते, पण इकडे चपाती खूप महाग आहे. आणि आता आमचं बिल झालं आहे. इकडचे लोक प्रिफर करत असतील, मी नाही म्हणत नाही. 2 थालीमध्ये आम्ही 5 जण जेवतो. तिने एक वेगळं तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं म्हणजे होतात. आणि आम्हाला एकच हॉटेल दर्शन वगैरे घेऊन आणि काय थोडीफार शॉपिंग करून फोटोज वगैरे काढून ते अपलोड करू आपण व्हॉट्सअपला वगैरे किंवा इंस्टाग्रामला. ते तुम्ही पाहिलेच असतील. तर ते इंस्टाग्राम आय डी आपला अशोक बाबर अँड फॅमिली. तर हे करून आता आपण आलो जेवायला. आणि आम्हाला एकच हॉटेल सगळीकडे दिसतं आहे, हॉटेल सर्वाना भवन. काल रात्री तिरुमलाला पण आपण इकडेच जेवलो होतो. आणि काल एस टी स्टँडच्या इकडे पण हेच हॉटेल होतं. आणि आता इथे हे आपलं पद्मावती मंदिरच्या समोर पण हेच हॉटेल आहे. आणि इकडेच आलो आहे आम्ही आता जेवायला. तर बघू इथे काय सिस्टम आहे ती कळेल आपल्याला. चला जाऊ जेवायला. आणि जेवणातला आमचा पहिला मेनू आला आहे. मेनू काय आहे तर मशरूम मसाला. आणि अक्षता खूप प्रयत्न करते त्यांची लँग्वेज समजवण्याची आणि स्वतः समजण्याची, पण नाही समजत. आणि स्पेशली लेडीज लोक तर बिलकुलच नाही समजत. जेंट्स थोडंफार तरी ॲडजस्ट म्हणजे होतात. हो, तर ते बघा ह्याच्यातच खायचं तुम्हाला, त्यांना ताटं घासायची नसतात. तिने एक वेगळं तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं, म्हणजे वेगळं लॉजिक सांगितलं आहे. त्यांना ताटं घासायचे नसतात म्हणून आपल्याला हे केळीची पानं दिलेली असतात. आणि हे आर्यासाठी खूप उपयुक्त गोष्ट आहे. आर्या सांगेल आपल्याकडे केळीची झाडं लावूया, भांडे घासायचं टेन्शनच नाही. तर चला, हे आहे मशरूम मसाला आला आहे सुरुवातीला. आणि अजून एक येतं आहे, त्यानंतर बघू अजून कमी पडलं तर मागवणार आहोत. बाकी अशी केळीची पानं कंपल्सरी येतात बघा सगळ्या ठिकाणी. हे बघा सगळ्यांच्याकडे केळीची पानं तुम्हाला दिसते. आणि हे जास्त झालं म्हणून एक्स्ट्रा इकडे पण दिलेलं आहे मशरूम. ह्या डिशच्या बाहेर आलं म्हणून. वा 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 वा. चमचा बघा, चमच्याने कुठे खेळत बसणार. अरे हो, लाकडी चमचे. म्हणून मी ती लॉजिक लावलं ना, घासायचं नाही. हा बघा लॉजिक कळलं कशामुळे लावलं आहे. तर हा बघा असे चमचे दिलेले आहेत. त्यांनी भाजी घ्यायला स्पून नाही दिलेला. हा आला आहे आमचा काय बटर पनीर मसाला. पनीर बटर मसाला. ओके, बटर पनीर नाही तर पनीर बटर मसाला. आणि आले सोबत चपाती दिसते का तुम्हाला? आले सोबत चपाती. तर हे आता आमचं लंच आहे. लंच नाही, ब्रंच आहे. आणि अजून काय पाहिजे तर आपण बघूया. आणि आता वाजले ते 3:30. आणि 3:30 वाजता आम्ही लंच काय डिनर आहे सगळं एकत्रच करतो असं वाटतं. तर ठीक आहे. आणि इथे आता ना डोसा आणि मेंदूवडा वगैरे काय मिळतं 5:30 नंतर मिळणार. 5:30-6 नंतर इथे मिळतं पण त्यानंतर मिळतं. आणि इकडे थाली सिस्टम पण आहे. 100 रुपीजला थाली आहे, पण लिमिटेड आहे. जी काल आपण ह्याला खाली होतं तिरुमाला, ती 168 रुपीजला अनलिमिटेड होती. ती 2 थालीमध्ये आम्ही 5 जण जेवतो. इकडे तो काय ऑप्शन नाही आहे, पण बघू. आता बटर मसाला सुरू आहे. चमचा आला आहे. मी त्यांना समजवलं आहे तेव्हा जे समजलं माझी लँग्वेज. अक्षरची लँग्वेज समजले नव्हते. आता आला. पुढे गेला स्पून. हा बघा आला ना प्रॉपर स्पून. तुम्ही मागू शकता. त्यांना लँग्वेज फक्त तुम्हाला समजावता आली पाहिजे. इकडे जरा थोडासा प्रॉब्लेम होतो लँग्वेज समजवण्याचा. चला तर घेऊन झालं आहे सर्वांनी. आणि कसं आयुष चांगलं आहे ना? म्हणजे कसं आहे सोनू, जेवण चांगलं आहे ना? बाकी काही असो, जेवण चांगलं असलं पाहिजे. अक्षता हिचा रिव्ह्यू म्हणजे एकदम परफेक्ट रिव्ह्यू. चांगलं आहे ना? दोन्ही भाज्या. चला, म्हणजे तुम्ही जर इथे येत असाल तर इकडे नक्की येऊन जेवू शकता. जेवण चांगलं आहे. चपात्या थोड्या कडक आहेत. आणि आता ह्यांना सांगितल्यानंतर बघा कांदा वगैरे पण आलेला आहे मस्तपैकी. लोणचं पण आहे, सर्व आहे. आणि आर्या तर वळून बघत नाही, एवढी भूक लागलेली आहे. हो 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 हो. चला, मी यांचे व्हिडिओ बनवण्यात मीच राहून जातो. आणि हे लोक खाऊन पहिले बाहेर पडतात आणि मग मला सांगतात चल लवकर. हे बघा बिस्लेरी आलेली आहे. आणि इकडे प्लॅस्टिक अलाउड आहे. तिरुमालामध्ये प्लॅस्टिक अलाउड नाही आहे, पण तिरुपतीला प्लॅस्टिक अलाउड आहे. प्लॅस्टिक बॉटल मिळतात. चला आता मस्तपैकी जेवून घेऊया. जेवण अप्रतिम आहे. म्हणजे भाज्या, दोन्ही भाज्या एकदम एक नंबर आहेत. मस्त चव आहे, प्रश्नच नाही. पण फक्त जरा हे पापडासारखं कडक आहे एकदम चपाती. माहीत नाही का, तर मागे पण आपण एकदा गावी जेवलो होतो ना हॉटेल न्यू शिवनेरीमध्ये, तेव्हा पण भाकरीमध्ये कशी आली होती कडकड वाजून तोडताना. नॉर्मल तसं आपल्याला आवडत नाही. इकडचे लोक प्रिफर करत असतील, मी नाही म्हणत नाही, पण आपण नाही करत. एवढा कडक आहे चपाती. चपातीची साईज खूप मोठी आहे. लहान नाही आहे चपाती, साईज मोठी आहे पण खूप कडक आहे. ही तुम्हाला बघूनच कळत असेल. खूपच कडक आहे चपाती.
असं वाटतं काल रात्रीच्या चपात्या वगैरे खातोय की काय गरम केली गरम करून. हां आपण खातो ना शिळ्या चपात्या असं वाटतंय. बाकी भाजी म्हणाल तर एक नंबर. आम्ही मशरूमची भाजी परत एक मागवलेली आहे थोडी कमी पडते म्हणून. बाकी भाजीत तर काय प्रॉब्लेम नाही आणि तिखट आहे स्पायसी आहे. आणि आपण सुरुवातीला बोललो त्यांनी कडक चपाती दिल्या पण आता त्यांना आपण सांगितलं ना तेव्हा त्यांनी ते बोलले मी चेंज करून देतो. आणि आता सॉफ्ट व्हायला गरम गरम म्हणजे असं एकदम गरम गरम कडक पटकन हातात घेत नाही एवढं गरम चपात्या आलेल्या सॉफ्टमध्ये एकदम. साईज तेवढीच आणि सॉफ्ट आली चपाती एकदम मस्तपैकी. त्यामुळे आपल्याला सॉफ्ट चपाती मागेल तसं मिळतात काय प्रॉब्लेम नाही. किंवा इकडे पण आली चपाती तिकडे पण दोन घेतले सॉफ्ट. आणि आर्या ओव्हर खतम ओके. त्याला आर्याचं जेवण झालेलं आहे 2 चपात्यांमध्ये. आणि चपात्या सॉफ्ट देतात तुम्ही त्यांना सांगा तसं की बाबा कडक चपात्या सॉफ्ट चपात्या मग ते तुम्हाला देतील लगेच. आपल्याला दिल्या सॉफ्ट चपात्या. आणि आता आमचं बिल झालं आहे वाकडं झालं आहे बिल 940. आता कसं सांगतो 300 and 150 तर आमच्या हे सब्जीचे झालेले आहे. पण त्याच्यापेक्षा पण जास्त आमच्या चपात्यांचे झालेले आहेत. 15 चपात्यांचे 450 रुपये आणि पाणी बॉटल 40 रुपये ते नॉर्मल आहे. सब्जी वगैरे पण नॉर्मल आहे. पण इकडे चपाती खूप महाग आहे. 30 रुपये एक चपाती आहे. माझी बॅग कोण घेतली? आणि कडक दिली त्यांनी ती ॲडजस्ट केली त्याच्यामध्ये पण 30 रुपये एक चपाती आहे. लक्षात ठेवा इकडे गहू महाग आहे. साऊथ आहे ना इकडे तांदळाचे आयटम स्वस्त आहेत. पण हे बाकी दुसरे कुठलेही घेतले तर महाग आहे. इव्हन इथे उसाचा रस पण महाग आहे. 30 रुपयाला एवढूचाच ग्लास येतो एवढूचाच ग्लास. तुम्ही गोटी सोडा पिता ना तो पण 30 रुपयाचा आहे. तो अर्धा एवढाचाच ग्लास. म्हणजे हे सगळे आयटम इकडे महाग आहेत. ते बऱ्याचशा गोष्टी महागच आहेत तिकडे. तिरुमालाला तर एवढं काय ट्राय नाही केलं. कालचा राईस प्लेट तिरुमालाचा एक नंबर होता स्वस्त आणि एकदम भारी अनलिमिटेड. इथे 100 रुपीज राईस प्लेट आहे. राईसमध्ये 2-3 भाज्या येतात डाळ वगैरे येते. डाळ भाजी तेवढी मिळते राईस तेवढाच मिळतो. त्यामुळे लक्षात ठेवा इकडे आलात तर राईसवाले आयटम स्वस्त मिळतील. बाकी तुम्ही रोटी चपाती असं अपेक्षित करत असाल तर ते थोडंसं महाग आहे. ठीक आहे तर बिल झालं आहे. आता बघू पुढे काय. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 5:15 आणि आम्ही आलो आहे मेन रोडवर. म्हणजे हॉटेलमधून आम्ही चेकआउट केलं आहे आत्ता 10 मिनटापूर्वी. आणि मस्त चालत बाहेरपर्यंत आलो आहे. आणि आता एक मस्त चाय घेतो आहे. चाय कॉफी घ्या. चाय कॉफी घ्या फटाफट. तर आता आमचे आर्या आणि अक्षता वगैरे कॉफी घेतात. आणि आता चाय टाईम. इकडे सुरू आहे कॉफी. आहे कडक आहे कडक. चला साऊथची कॉफी जरा फेमसच असते. सध्या आता कॉफी सुरू आहे. हा काय पित नाही. हा चाय कॉफी वगैरे काय घेत नाही. इकडे चालले कॉफी. आर्याला जरा साखर कमी का ओके. आत्ता आम्ही चाय पियालो. चाय कॉफी तुम्ही बघितलं असेल. आणि लगेच आम्ही समोरच त्याच्याबरोबर समोर अपोजिट साईडला बालाजी फास्ट फूड म्हणून आहे. तिकडे आम्ही आता खायला पण थांबलो लगेच. खायला इन द सेन्स आम्हाला ट्रेनमध्ये पार्सल घ्यायचं होतं आणि आम्हाला आता इकडचंच फूड घ्यायचं होतं म्हणजे मेंदूवडा डोसा असं. आणि असं दिसलं ना आम्हाला एकदम असा टेम्पटिंग. त्यामुळे आम्हाला कंट्रोल नाही झाला. आम्हाला म्हणण्यापेक्षा इकडे 2 जण हे बघा या दोघांना कंट्रोल नाही झाला. अक्षताला आणि आयुषला. आर्याला हां ह्या दोघांना. बरं ही मध्ये हात मारते ती गोष्ट वेगळी आहे. इकडे सोनू बसली आहे. आणि बघा इकडे आहे मेंदूवडा. बघा मेंदूवडा. आणि याच्यात ना 40 रुपयाला 4 पीस येतात. 10 रुपयाला 1 पीस आहे. आणि असं सांबार चटणी ठेवलेलीच आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी घ्या. आणि चव कशी आर्या हां एक नंबर आत्तापर्यंतची बेस्ट. काय रे आयुष खाऊन बघ. हां बघा त्यांनी आम्हाला समोरच्या चायवाल्यांनी सजेस्ट केला बालाजी फास्ट फूडमध्ये जा पार्सल घ्या. आणि चव एक नंबर आहे सांगितलेलं आहे. आणि बघा हे आले हात मारायला. सोनू टेस्ट कर. बघा तुम्हाला आवडलं असेल तर मी इडली पण घेतो 1 प्लेट. नको का वडाच. आणि हे 4 मेदूवडे 4 माणसं. बरोबर आहे एकदम. सगळं मस्त एन्जॉय करतो. आणि चटणीमध्ये ना ही चटणी आहे सांबार आहे अजून एक काहीतरी आहे ना रसम आहे काय. ही भाजी आहे ओके. ही भाजी आहे. तर अजून त्याच्याकडे परोठे वगैरे आहेत ना त्याच्याबरोबर खायची भाजी आहे. असं ते देत नाहीत असं आहे बघा. केळीच्या पानामध्ये देणार. आणि 4 मेंदूवडे गेले कुठे गायब. मेंदूवडे 4ही गायब. भाई काय स्पीड आहे. बरं भूक याच्यामध्ये कोणालाच नव्हती. फक्त टेस्टसाठी घेतलेला आयटम आहे आमचा. आणि 4ही मेंदूवडे गायब झालेले आहेत 2 मिनटामध्ये. ते चव बघा की त्यांनी. ही कुठली तिखट चटणी आहे ना. आणि ही तिखट चटणी आहे ऑथेंटिक इकडची चव आहे. त्यामुळे बेस्ट चव आहे. आणि आता आम्ही पार्सल पण घेणार आहोत. आता बघतो काय पार्सल घ्यायचं ते.
तर रात्रीची वेळ आहे, तसं बघायचं 6:15 वाजलेत, त्यामुळे थोडंसं तुम्हाला असं अंधारमध्ये दिसत असेल. तर पार्सलमध्ये मेंदूवडा तर कन्फर्म आहे, 100% मेंदूवडे. अजून पण काय घेता येतं का बघतो, म्हणजे परत रात्रीचे जेवण आमचं हेच असणार. मी पण आताच टेस्ट केलं आहे, परत एक प्लेट आम्ही घेतलं, आताच मी टेस्ट केला, अप्रतिम चव. जर तुम्ही कधी इकडे तिरुपतीला येत आहे तर ह्या साईडला आला तर माहीत नाही काय कुठला एरिया आहे, टाकेन इथे, पण बालाजी फास्ट फूडमध्ये नक्की या. हा माणूस परत आलेला आहे इकडे, हा माणूस होता की बस झालं, मी फक्त टेस्टला घेणार आहे, म्हणजे मला भूक नाही, हे दोघंच खाणार आहे. परत ट्राय मारला आहे, म्हणजे अजून इडली आणली, इडली घेऊन आली. ही बघा इडली, हां एकदम सॉफ्ट आणि बेस्ट इडली आहे. आम्ही तर 1 प्लेट इडली, 2 प्लेट मेंदूवडा, 1 डोसा पार्सल घेतला ट्रेनमध्ये खाण्यासाठी, म्हणजे आपला आज डिनर राहत असणार आहे. आणि हा एरिया आहे पद्मावतीपुरम, तिरुपती पद्मावती मंदिर आहे ना त्या रोडवरती, तिरुपती पद्मावती रोड, पद्मावतीपुरम, तिथे हे बालाजी फास्ट फूड आहे. आणि 1 नंबर टेस्ट आहे, म्हणजे ऑथेंटिक हेच खा तुम्ही. मी तर तुम्हाला सांगेन मेंदूवडा इडली हेच ट्राय करा, 1 नंबर आहे. परोठ्याचं मी सांगू शकत नाही, चपातीचं पण मी काही सांगू शकत नाही, हे दोन्ही तर आपलं बाई मन जिंकलेलं आहे. 1 नंबर टेस्ट. चला आता हे संपूया, पार्सल घेऊया आणि मग त्याच्याकडे घेऊया. आणि हा बघा डोसा बघा केवढा आहे, आणि केळीच्या पानांमध्ये पॅक केला आहे डोसा. आणि हा पण तुमचा 40 रुपीज ना, सगळं 40 रुपये. हां डोसा 50 रुपीज, डोसा 50 रुपये. बाकी मेंदूवडा वगैरे मी तुम्हाला सांगितलं, आपलं पॅकिंग झालं सगळं केळीच्या पानांमध्ये प्रॉपर. आणि सर्व लेडीज आहेत बघा इथे. आणि त्या ज्या मावशी आहेत ना त्या आपल्या डोंबोली नौपाड्याच्या आहेत, म्हणजे तिकडे राहतात त्या, म्हणजे इकडच्याच आहेत पण तिकडे राहतात. त्यांना हिंदी येते प्रॉपर, त्यांना कळतं आहे सर्व, आम्ही बोललेलं त्यांना कळतं आहे. आणि इकडे सर्व लेडीजच काम करतात. आणि इकडे दादा आहेत ते आपला डोसा बनवत होते. बघा असं लेडीज लोकांचं स्टॉल, बालाजी फास्ट फूड सेंटर. त्या मॅडम गेल्यात, अजून चटण्या वगैरे काय टाकायचे ते सगळं सांगायला गेलेले आहेत. चला मस्तपैकी आपला आता तर या लोकांनी इथं तर डिनर झालं आहे मला वाटतं आर्याचा, ही का परत नाही, ह्याचा काय भरोसा नाही, याला कधी भूक लागते. आता ट्रेनमध्ये पण खाणार आहे हा, बेस्ट आहे. हिने काय खाल्लं नाही, ही ट्रेनमध्ये खाणार आहे. आणि ही तर जेव्हा भेटेल तेव्हा खाणार आहे लपली बघायला लागेल, जेव्हा भेटेल तेव्हा खाणार आहे. त्यामुळे चला. आणि हे बघा हे परोठे आहेत, बघा हे परोठा. आणि हे 40 रुपयाला 2 परोठा ना, 40 रुपीज 2 परोठा ना. परोठा कैसा 50 रुपीज 2 परोठास. ओके बघा 50 रुपयाला 2 परोठे येतात, हे गरम गरम करून मिळतात. तिकडे रेडी आहेत, हे तर तुम्हाला गरम करून मिळतात.